देवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम, जन्म देणे दैवाहाती करणी जग हसवी. सन्माननीय अनिलजी जगताप, जन्म कुठे तर जिथे महाराष्ट्राचा छावा जन्माला आला त्या पुरंदर तालुक्यात. बरं, अजून कोणाचं सानिध्य लाभलं तर संत सम्राट ज्ञानोबरायांचे धाकटे बंधू सोपान काका यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला. कर्मभूमी कुठली? 10 का 12 गावं दुसरी तेव्हा एक गाव भोसरी असं सगळेजण अभिमानाने म्हणतात. बरं, भोसरी कुठं आहे तर आळंदी आणि देहूच्या मध्यावधीमध्ये आहे. म्हणजे संत सम्राट ज्ञानोबरायांचा सहवास, जगद्गुरु तुकोबरायांचा सहवास, विश्वाची आई माऊली जगाचे बाप तुकोबराय या दोन महान संतांच्या मध्यावधी असणाऱ्या बरं ज्या भागात राहतात त्या भागाचं नाव काय? संतनगर. चौकाचं नाव काय? दसरा चौक. बरं, कार्यक्रम घेतलाय कुठे? साधुराम. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची जर गोळाबेरीज केली आणि कार्यक्रमाचं वर्णन करायचं म्हणलं तरी सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह झाल्यासारखं होईल. इतकी त्यामागची सुंदर कल्पना, अत्यंत सुंदर कल्पना. खरं तर तिथून इथपर्यंत येताना ज्यांनी कोणी ही रांगोळी काढली ते आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मला वाटतं 1991 पासूनची सुरुवात का 90 67 पासून तर 2025 पर्यंतचा. तिथून आपल्याला यायला आता 3 मिनिटं लागली असतील, परंतु तिथून इथपर्यंत त्यांना यायला जीवनाची 3 तपं लागली. म्हणजे जवळजवळ 34 ते 35 वर्षाचा कालावधी. बरं, सेवा कुठं केली? YCM मध्ये. YCM म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. बरं, तिथं सुद्धा सेवा मी आता यांच्याशी बोलून खात्री करून घेतली की ती सेवा सुद्धा इलेक्ट्रिशियन म्हणजे त्या ज्या भागामध्ये अत्यंत महत्वाची अशी वीज पुरवण्याची, इलेक्ट्रिसिटी पुरवण्याची जबाबदारी आहे. कारण पेशंट जर का त्या टेबलावरती असेल आणि तिथं लाईट गेली तर त्या पेशंटच्या जीवाला धोका असू शकतो. अशा अत्यंत संवेदनशील क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि ते काम अत्यंत प्रामाणिक केलं. त्यांच्या जीवनाच्या बँकेमध्ये खात्यामध्ये किती पैसे आहे याचा हिशेब आपण ठेवायची गरज नाही, पण त्यांच्या मैत्रीच्या बँकेमध्ये मात्र तुमच्या आमच्यासारखी असंख्य माणसं जोडली गेली. आणि मैत्री दिनाच्या दिवशी हा निवृत्तीचा सोहळा या ठिकाणी घडून यावा यासारखा. बरं, हे वर्ष पण कोणतं आहे? संत सम्राट ज्ञानोबरायांच्या जन्माचं 7शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे येत्या 15 ऑगस्टला गोकुळाष्टमीच्या दिवशी संत सम्राट ज्ञानोबरायांच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे टायमिंग निवृत्तीचं कसं घ्यावं ते खरं तर त्यांच्याकडनं घेता येण्यासारखं आहे. बोलताना त्यांनी वाचून दाखवलं, खाली बसून बोलले, पण जे बोलले ते मनापासून बोलले. जे ओठात तेच पोटात. त्यांना शुभेच्छा देताना एकच गोष्ट करायची की त्यांच्यासारखं वागण्याचा एक तरी गुण आपल्यामध्ये येईल का? कारण इतकं प्रामाणिक असणं. आम्ही जेव्हा फंडाच्या मीटिंगसाठी त्यांच्याकडे जायचो तेव्हा 10 रुपये जरी येत असले तरी त्या माणसाने चिल्लर ठेवली होती. म्हणजे कोणाचा 1 रुपया सुद्धा माझ्याकडे राहू नये, सुट्टे पैसे देता यावेत, इतका प्रामाणिक माणूस. आणि तेही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणं आणि पुन्हा एकही कलंक न लावता अत्यंत शानदार पद्धतीने निवृत्त होणं यासारखा आयुष्यातला मोठा आनंदाचा क्षण दुसरा कोणताच असू शकत नाही. म्हणजे निष्कलंक चारित्र्य ज्याला आपण म्हणतो ना, अगदी दुधल्या तांदळासारखा की माणूस चालला तर एकही माणूस म्हणणार नाही की या माणसाने माझे पैसे खाल्लेत, या माणसाने मला त्रास दिला, या माणसाने मला दुखावलं. याच्यापेक्षा जीवनात इति कर्तव्यता ती काय असते? जीवन साधं असणं हेच खरं मोठं आहे. अलीकडं आपण बऱ्याच वेळेला नसलेल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण यांच्या किंवा या सगळ्यांच्या मनोगतातून जाणवलं की असलेल्या गोष्टी सुद्धा त्या माणसाने दाखवल्या नाहीत. इतकं छान पद्धतीचं जीवन ते जगले आणि त्या जगण्यामागे अत्यंत मनपूर्वक जी अर्धांगिनीची साथ लाभली असेल ती आमच्या वहिनींची. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना वेळ द्या, त्यांना वेळ द्या असं आपण जे वारंवार म्हणतोय त्याच्यामागे नक्की तथ्यांश आहे. पण अशी पत्नी लाभणं, सर्वसामान्य पत्नी लाभणं हे साधं भाग्य असतं, पण अशी पत्नी लाभणं हे 100 पटीने म्हणजे सौभाग्य असतं. ते त्या आमच्या वहिनींनी त्यांना दिलं. चांगली मुलं असणं, चांगल्या पद्धतीचं जीवन असणं, अशा सगळ्या गोष्टींची इति कर्तव्यता पूर्ण होऊन जीवनाची दुसरी इनिंग खेळायला उतरलेला हा माणूस जेव्हा आपल्या मैत्रीच्या प्रांगणामध्ये येईल तेव्हा सेंचुरी गाठल्याशिवाय राहणार नाही. हीच आपण त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा या निमित्ताने देऊया.
बोलता येण्यासारखं खूप असलं तरी आत्ता वहिनींनी हळूच आमच्या सगळ्यांच्या कानात सांगितलं, गावाकडनं माणसं आलेत, लांबून आलेत, त्यांना इथून आपल्याला परत वेळेत जाणं गरजेचं आहे. अशी काळजी घेणारी गृहिणी असल्यानंतर बिंदास बॅटिंग तुम्ही करू शकता. अंतर्बाह्य स्वच्छ असणाऱ्या या माणसाला ज्ञानोबा तुकोबरायांच्या सत्तेतून अशी विनम्रपूर्वक प्रार्थना करतो की उर्वरित आयुष्य जे आहे ते त्यांना निरोगी निरामय आयुष्य लाभावं, अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण.